नमस्कार सर्वांना. मावळा मी यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मी आहे अरुण आणि आजचा चर्चेचा विषय आहे गणेश चतुर्थी जवळ आली आहे तर आपल्या घरामध्ये सर्वांच्या आपण गणेश मूर्तीची स्थापना करतो. तर प्रत्येकाचा एक मनामध्ये शंका असते की गणेश मूर्ती नेमकी कोणती घ्यायची. म्हणजे त्यामध्ये दोन आहेत. तर एक तर डाव्या सोंडीची गणेश मूर्ती आणि एक उजव्या सोंडीची गणेश मूर्ती. तर यामधला आपण फरक जाणून घेऊया. यामध्ये नेमकं असं खास काय वैशिष्ट्य आहे जे या दोन मूर्तीमध्ये वेगवेगळेपणा दाखवून देतं. तर डाव्या सोंडीचा गणपती हा सामान्यतः पूजनीय असून या मूर्तीची सोंड ही वाममुखी गणपती म्हणून मानली जाते आणि या मूर्तीचा स्वभाव एकदम शांत आणि सरळ असा असतो. तर या मूर्तीची पूजा सामान्यतः सगळीकडे केली जाते आणि या मूर्तीची पूजा करणंही तसं सोपं असतं. म्हणजे जी पूजा करण्याची जी पद्धत आहे ती एकदम सरळ आणि साधी सोपी असते. त्याचबरोबर डाव्या साईडला सोंड असणाऱ्या गणपतीच्या मूर्तीची पूजा केल्यानंतर घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी लाभतेच. आणि या मूर्तीमध्ये विशेषतः चंद्रशक्ती विराजमान असल्यामुळे या मूर्तीचा स्वभाव मूळतः शांत आणि सरळ असतो. त्यामुळे या मूर्तीची पूजा करण्यासाठी फारसे कठोर काही नियम वगैरे पाळावे लागतात असे काही नसते. त्यामुळे आता पुढची जी आपण बघणार आहे ती मूर्तीच्या उजव्या साईडला सोंड असणारी गणेश मूर्ती. तर या मूर्तीचं एक वैशिष्ट्य आहे की ही मूर्ती दक्षिणाभिमुखी गणपती असं समजलं जातं आणि त्याचबरोबर या मूर्तीमध्ये सूर्यशक्ती विराजमान असते. तर सूर्यशक्ती विराजमान असल्यामुळेच या मूर्तीचा स्वभाव अत्यंत तेजस्वी आणि कडक असा मानला जातो. आणि याचबरोबर या मूर्तीची पूजा करणं जसं डाव्या सोंडीच्या गणपतीची पूजा करणं सोपं आणि साधं सरळ असतं त्याच्याच विरुद्ध या मूर्तीची म्हणजे उजव्या साईडला सोंड असलेल्या मूर्तीची पूजा करणं थोडं कठीण असतं. तर आज आपण या माहितीबरोबर इथंच थांबतोय आणि पुन्हा भेटूया आपण मावळा मी यूट्यूब चॅनलवर एका नवीन माहितीचं. तोपर्यंत बघत राहा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.